दत्तावतारी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच ब्रह्मांडनायक सद्गुरू स्वामी समर्थ यांचे कृपाकीन सत्पुरुष। त्यांचा पूर्ववृत्तांत जन्म, आई, वडील, बालपण, कुलगोत्र याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही। स्वामी महाराजांनीही आपल्या कार्यकालात कधीही उल्लेख केला नाही। श्री स्वामींचे आळंदीत वास्तव्य। श्री क्षेत्र आळंदी देवाची निवासी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांना समाधी घेऊन यंदाच्या शके 1907 पौष पौर्णिमेस 100 वर्षे पूर्ण झाली। स्वामी प्रसिद्धीपरांगमुख होते। त्यांची आज्ञा नसल्यामुळे त्यांना स्वमुखाने सांगितलेला श्रीस्वात्मसौख्य हा ग्रंथ किंवा त्यांचे जीवनचरित्र त्यांचेसमोर प्रसिद्ध होऊ शकले नाहीत। पुढे सुमारे 77 वर्षांनी वै. वा. श्रीभक्त माधवबुवा गोडबोले हे स्वामींच्या गादीवर असताना सार्थ श्रीस्वात्मसौख्य आणि श्री आळंदीचे स्वामी हे चरित्र ग्रंथ छापून प्रसिद्ध झाले। श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीनरसिंह सरस्वती या नावाचे एक थोर दत्तावतारी सत्पुरुष होऊन गेले। स्वामींनी तेथे एकूण 12 वर्षे वास्तव्य केले व ज्या दिवशी हा 12 वर्षांचा काल पूर्ण झाला त्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमा शके 1807 रोजी श्रीज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे जीवन समाधी घेऊन आपले अवतार कार्य संपविले। त्यांचा मठ आणि समाधीस्थान आळंदीला गोपाळपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे। महास्वामी चिदंबर दीक्षित यांनी गुरलहोसूरला जो सोमयाग केला तेव्हा आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी उपस्थित होते असा उल्लेख आढळतो। पु. गोंदवलेकर महाराज नैमिषारण्यात गुरूच्या शोधार्थ फिरत असता एका गुहेत प्रवेश केला होता तेव्हा तेथे 6 महान तपस्वी योगी होते। त्यापैकी एक श्री नरसिंह सरस्वती स्वामी आळंदी हे होते असा उल्लेख आढळतो। श्री अक्कलकोट स्वामींचा कृपानुग्रह इ. स. 1874 च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज भ्रमण करीत करीत श्री क्षेत्र आळंदी येथे आले। तेथे त्यांचे वास्तव्य 12 वर्षे होते। आळंदीच्या स्वामी महाराजांवर अक्कलकोट स्वामी समर्थांची पूर्ण कृपादृष्टी होती। त्यांच्या या प्रकट काळात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज समर्थांना भेटण्यास 2 वेळा अक्कलकोट क्षेत्री गेल्याचा उल्लेख गोपाळबुवांच्या बखरीत आढळतो। प्रथम ते योगमार्गातील मार्गदर्शनासाठी अक्कलकोटला गेल्याचा उल्लेख आनंदभारती लिखित श्री गुरुलीलामृत ग्रंथ अध्याय 15 मध्ये आढळतो। यातील ओव्या पुढीलप्रमाणे: स्वामींनी निजयोगाभ्यास बराच साधला होता खास, अनाहुताहुनी द्विदलास गती होती तयांसी 179 परिद्विदल चक्रभेद करोनी ब्रह्मरंध्री अभेद प्रवेश करणे अप्रमाद साध्य होईना तयांसी 180 नृसिंह सरस्वती द्वारात येताची सद्गुरू होऊनी सस्मित म्हणू लागले श्लोक अकस्मित गोविले जयंत्योगवर्म 186 द्विदल चक्राचा भेद स्पष्ट तैसीचा ब्रह्मरंध्रा वाट सहस्त्रदली प्रवेश थेट सकल कूट उलगडले 187 धन्य असा सुदीन म्हणूनी देखिले सद्गुरुचरण तात्काळ अनुग्रह करोनी पूर्ण आत्मारामा भेटविले 194 श्री समर्थांच्या केवळ दृष्टिक्षेपानेच त्यांची समाधी लागली व ती 2 ते 2 तास चालली। श्री स्वामी अक्कलकोट स्वामींना गुरुस्थानीच मानित असत। स्वामी समर्थ त्यांना खूप सन्मानाने वागवित असत। आळंदीचे स्वामी हे फार भजनप्रिय होते। ते भजनात इतके तल्लीन होऊन जात की त्या भजनानंदातच त्यांना समाधी लागत असे। श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात रात्रीच्या भजनाची सुरुवात श्री स्वामी महाराजांनी केली। भजनास गर्दी व्हावी म्हणून भजनानंतर सुकामेवा व इतर प्रसाद भक्तांना वाटत असत। त्यांना दर महिन्यास कोणीतरी रु. 5ची मनी ऑर्डर पाठवीत असे, त्यातून ते प्रसादाची खरेदी करत। ही मनी ऑर्डर कोण पाठवतो यांचा उलगडा शेवटपर्यंत कधीही भक्तांना झाला नाही। त्यांच्या प्रभावळीत अनेक विभूती शिष्यरूपाने होत्या, त्यात वैद्यराज महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, श्री गोडबोले महाराज, श्री अप्रबुद्ध श्री देव मामलेदार, श्रीपादस्वामी सच्चिदानंद स्वामी होते। त्यांनी अनेक भक्तांवर कृपा करून त्यांना मोक्षाधिकारी बनवले। स्वामी महाराज ज्ञानेश्वरी भागवतावर उत्तम प्रवचन करीत। भक्तगण जीवाचे कान करून त्यांची ओघवती रसाळवाणी ऐकत। त्यांनी रचलेले श्री ज्ञानदेवाष्टक अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे। समाधीस्य मूर्ती भजय ज्ञानदेवम असे त्याचे पालुपद आहे। पुढील भागात